जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण छावा मूवी पाहायला जाणार आहे, ज्याची ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप क्रेज आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो. आपल्या महाराजांवर हा मूवी बेस्ड आहे. सो महाराष्ट्रात राहून तर आपण मूवीला गेलंच पाहिजे. छावा छावा नाव ऐकल्यावरच आपल्याला सिंहाचे पिल्लू असं आठवतं आणि अंगावर एक काटा येतो. तसंच अंगावर शहारे आणणारा हा मूवी राहणार आहे आणि याच्यावर खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. ॲक्ट्रेस मराठी घेतली पाहिजे होते असं लोक म्हणतात. परत डान्स करताना दाखवलं महाराजांना, पण तो डान्स नाही, तो लेझिमचा एक टाईप आहे. त्या काळात तो पारंपरिक डान्स करत होते. राजांनी पण हातात लेझिम घेतली असावी, म्हणजे मी काय तसं वाचलं नाही ऐकलं नाही, पण घेतली तर ठीक आहे. बट कॉन्ट्रोवर्सी होऊ नये म्हणून ते काढून टाकला तो सीन. सो ठीक आहे, काढून टाकला, त्याच्यामुळे आता कॉन्ट्रोवर्सी होण्याची काही शक्यता मला दिसत नाही. आणि हे हिस्टॉरिकल जो आपण फिल्म शूट करतो तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. सो आज आपण चाललो आहे पिक्चर पाहायला. आज 9 वाजता, रात्री 9 वाजता जाणार आहे. आपले फ्रेंड्स आहे 10-12, तर मग जाऊ. आणि 1 महिना आधीपासूनच सगळे एक्साइट होते, पण ते लवकर रिलीज करणार होते, पण ते पुष्पा रिलीज होत होता आणि त्याच्यामुळे कोणत्या तरी एका मूवीकडे दुर्लक्ष होऊन जातं. त्याच्यामुळे तो होऊ दिला आणि आता आपल्या महाराजांचा जो छावा मूवी आहे तो आपल्याला हिट करायचा आहे. सो चाललो आहे, तर जॉईन राहा माझ्यासोबत. जय शिवराय मित्रांनो. तर गाईज आत्ताच आपण थिएटरला बसलो आहे. छावा नाव तुम्ही बघू शकता, इथून एंट्री आणि आपले सगळे बॉईज इकडे गेलेले. तर गाईज आता 5 मिनिटात मूवी स्टार्ट होणार आहे आणि आमचे सगळे बॉईज आपण फुल एक्साइट आहे. तर गाईज आता आपण एंटर होणार आहे थिएटरमध्ये आणि पाहू शकता गर्दी फुल जमलेली. ही लड़ाई के मैदान में उतारना सही होगा. मित्रांनो इंटरव्हल झालेला आहे आणि सगळ्यांनी आता पोटभर काहीतरी खाऊन घेतलं आणि आता जाऊ आपण पिक्चर पाहायला. आतापर्यंत मूवी एकदम ब्लॉकबस्टर झालेला आहे. सो पाहू, आता चाललो आपण. तर मित्रांनो पिक्चर संपला आहे आणि शेवटच्या अर्धा तास तर म्हणजे इतका हार्ट टचिंग होता एकदम तो मुमेंट, आणि इमॅजिन पण करू शकत नाही आपण की कोणत्या अवस्थेत ते होते. आणि बाकी विकी कौशल सर, आशुतोष राणा, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना सगळ्यांनी एकदम भारी ॲक्टिंग केलेली आहे आणि पिक्चरची स्टोरी पण एकदम मस्त आहे. सो अँगल वगैरे शूट एकदम भारी केलेलं आहे. फक्त लास्टला एकदम सॅड वाटतं, पण एकदम भारी असा पिक्चर आहे. एकदा जरूर पहा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन. बाय. जय शिवराय, जय शंभूराजे.